नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। आजचा प्रमुख विषय आहे की सातबारा डाउनलोड कसा करायचा व कोणत्या वेबसाईटवरनं करायचा। मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला डिजिटल सातबारा आता आवश्यक आहे, कारण तुम्ही जर साधा सातबारा काढला तर तुम्हाला तलाठी ऑफिसला जाऊन तुम्हाला तलाठी जे असतात त्यांच्याकडनं तुम्हाला सही शिक्का स्टॅम्प वगैरे करून घ्यावा लागतो आणि तलाठी ऑफिसला जाऊन आपले फेऱ्या वाया जातात। तर मित्रांनो, आपण घरी बसून आपल्या मोबाईल मध्ये आपण डिजिटल सातबारा जो डिजिटल सिग्नेचर असते, मी स्क्रीनवर दाखवतोय, तर डिजिटल सातबारा आपण डाउनलोड करू शकतो घरी बसल्या 5 मिनिटात। तर तो कसा डाउनलोड करायचा याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओकडे वळूयात। मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बार मध्ये 712 नाशिक सर्च करा। सर्च करून झाल्यानंतर 2 नंबरचे ऑप्शन आहे लॉग इन डिजिटल साइन सातबारा, याला क्लिक करा। क्लिक केला तुमच्या समोर सातबाराची एक वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटमध्ये राईट साईडला तुम्हाला OTP बेस लॉगिन याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर फिल करा आणि सेंड OTP ला क्लिक करा। तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP ला क्लिक करायचं आहे। हा सातबारा कोणीही डाउनलोड करू शकतं, यासाठी CSC ID ची गरज नाही। तुमच्या समोर एक पेज ओपन झालं आहे सातबाऱ्याचं। या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्हाला की तुमचा जिल्हा तालुका वगैरे तुम्हाला नीट फिल करायचा आहे, तरच, नाही तर तुमचे पैसे कट होणार आहेत। मी आता जिल्हा चॉईस करून घेतो, नंतर तालुका, त्यानंतर माझे गाव, ज्याच्या सातबारा आपण काढतोय त्याचं गाव चॉईस करायचं आहे आणि आता सर्वे गट नंबर टाकायचा आपल्याला, जो सातबारा आपल्याला काढायचा आहे तो टाकायचा आहे। तो टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली आपल्याला आपल्या त्या गटामधून जो आपला चॉईस असेल, जो आपला गट नंबर असेल तो चॉईस करायचा। त्यानंतर एक पॉपअप येईल, येस डाउनलोड म्हणायचं, खाली ऑप्शन येईल डाउनलोडचं, त्याला परत क्लिक करायचं, पुन्हा एक पॉपअप येईल, येस डाउनलोड म्हणायचं आणि अशा प्रकारे आपला सातबारा डाउनलोड होणार आहे। आता तो डाउनलोड झालेला सातबारा मी तुम्हाला दाखवतो। आता या सातबारावर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तलाठीकडनं सही शिक्का घेण्याची गरज नाही, कारण हा सातबारा डिजिटल आहे। तुम्ही डायरेक्ट कस्टमरला प्रिंट काढून तुम्ही त्यांना हा डिजिटल उतारा देऊ शकता आणि याचा उपयोग सर्व ठिकाणी शासकीय कामासाठी अतिशय उत्तम प्रकारे होतोय। आता सातबारा काढून झाल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला 8अ उतारा देखील काढावा लागतो, त्यालाच आपण खाते क्रमांक किंवा खाते उतारा असे देखील म्हणतो। तर 8अ काढण्यासाठी परत आपल्याला आपल्या पोर्टलवर जावं लागेल, होम पेजवर, आणि तर राईट साईडला 8A ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा। क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला इथं 8अ उतारा काढायचा आहे, तर त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, परत त्या तालुका चॉईस करा, नंतर आपली शिवार निवडा, ज्या ठिकाणी आपलं क्षेत्र आहे ते शिवार चॉईस करायची आहे। आणि शिवार चॉईस करून झाल्यानंतर आपल्याला खाली जो खाते नंबर आहे तो आपल्या सातबाऱ्यावर दिसेल, तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय। हा जो खाते क्रमांक आहे हा टाकून डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने डिजिटल सातबारा सोबतच आपण डिजिटल 8अ उतारा देखील काढू शकतो। हे बघा, राईट साईडला सिग्नेचर दिसेल, याची प्रिंट काढून तुम्ही डायरेक्ट कस्टमरला किंवा शेतकऱ्याला देऊ शकता। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।